साहेब ते 10 बाय 10च्या चळवळीमध्ये राहायला लागले. बाबासाहेब तिथे 10वी पर्यंत शिकले. मॅट्रिक परीक्षा पास झाले. मॅट्रिक म्हणजे 10वी. मॅट्रिक परीक्षा पास होणारा त्या काळचा त्या समाजातला एकमेव विद्यार्थी बाबासाहेब होते. विचार करा तो काळ कसा होता. त्यांच्या समाजामध्ये शिकलेला मॅट्रिक पर्यंतचा फक्त एकटा विद्यार्थी, एकमेव विद्यार्थी बाबासाहेब. मग हा पोरगा मॅट्रिक परीक्षा पास झाला म्हणून सगळ्या समाजातले लोक एकत्र आले. त्यांनी बाबासाहेबांचा सत्कार करायला ठरवलं की बा आपला पोरगा एवढा शिकलाय, याचा आपण सत्कार करू, मस्त याला हार टाकू, याला गुच्छ देऊ, याला टाळ्या वाजवू, याचं कौतुक करू. एकटाच पोरगा पास झाला एवढ्या समाजामधला पहिला पोरगा. एल्फिन्स्टन कॉलेजला बाबासाहेब शिकले. इंग्रजी माध्यमाची शाळा होती ती, तिथं 10वी पास झाले. सत्कार समारंभ ठेवला. या सत्कार समारंभामध्ये त्यांचे एक आवडते गुरुजी होते, केळुस्कर गुरुजी. हे केळुस्कर गुरुजी त्या समारंभामध्ये आले. त्यांनीच मोठा पुढाकार घेतला. बघा, आपले टीचर आपल्याला जीव लावतात जर आपण हुशार असलो तर. आपण जर टीचरांचं ऐकलं, आपण त्यांची जर आज्ञा ऐकली तर टीचर आपल्याला सपोर्ट करतात, आपल्याला सहकार्य करतात. तो अनिकेत माझ्या मागे लागला होता, मला मुंबईला यायचं, मुंबईला यायचं. मुंबईला दिलं की नाही तुला, सरळ 20 केली, मुंबईला घेऊन गेलो. ऐकतो म्हणून पोरगा, तो दुसरा असत नसतं त्याला. जो पोरगा ऐकतो का त्याचं आम्हाला ऐका असं वाटते. केळुस्कर गुरुजी बाबासाहेबांचे शिक्षक. त्या केळुस्कर गुरुजींना माहित होतं की हा भीमा, हा भीमराव हा हुशार पोरगा आहे, हा पुढे शिकला पाहिजे, याला लवकरच कामाला लावलं पाहिजे, याचं काहीतरी कौतुक केलं पाहिजे म्हणून तो कार्यक्रम आयोजित केला केळुस्कर गुरुजींनी त्या मोठ्या वाड्यामध्ये मुंबईमध्ये. आणि त्यावेळेस केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबाला पुस्तक दिलं, बुद्धा अँड हिज धम्मा. आता एवढं मोठं कौतुक, तेव्हा बाबासाहेबाला बुद्धा आणि धम्मा हे काहीच माहित नव्हतं त्या काळात. पण एवढं मोठं कौतुक झालं. जेव्हा कोणाचं कौतुक होते ना त्याला लय भारी वाटते. तुम्हाला भारी वाटते की नाही? ट्रॉफी टाकल्यावर, गळ्यामध्ये मेडल टाकल्यावर. तसं बाबासाहेबांना लय भारी वाटलं. अरे वा, आपण शिकलो तर आपलं कौतुक झालं, इतके लोकांसमोर आपल्याला एवढं टाळ्या वाजवल्या. बाबासाहेब वाटलं आपण आणखीन शिकलं पाहिजे, आणखीन शिकायचं आपल्याला. त्याच कॉलेजमध्ये मग पुन्हा रामजी सकपाळांनी प्रयत्न केला आणि त्या कॉलेजमध्ये त्यांचं महाविद्यालयावर शिक्षण कसं तरी तडजोड केली. तिथे त्यांना शिकायला लावलं. रामजी सकपाळ काम करायचे आणि बाबासाहेबाला शिक्षणाला पैसे पुरवायचे. परिस्थिती नव्हती, शिक्षणाला पैसा पुरवला. तेव्हा काय असे आश्रम शाळाही नव्हती. बाबासाहेबाला सगळं मोफत द्यायला, खायला, राहायला, हॉस्टेल, कपडे, पिपडे, पुस्तक, वही, पेन, कुछ भी नाही द्यायचा. सगळं स्वखर्चानं करायचं होतं. बाबासाहेब त्याच कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण केलं. नंतर त्यांना पुढे तिथे कसं ते BA पर्यंत परीक्षा पास झाली. पण या ठिकाणी बाबासाहेबांना शिक्षणाचा पुढचा जो खर्च होता हा BA पर्यंतचा. त्यावेळेस बडोदा संस्थान आहे गुजरातमध्ये. गुजरातमधलं बडोदा इथे राजे होते सयाजी गायकवाड. सयाजीराव गायकवाड या महाराजांनी, या राजेंनी बाबासाहेबांना पैसे शिक्षणाला खर्च लावला आणि सांगितलं बाबासाहेबाला की तुमच्या शिक्षणाला, त्यांचं BA म्हणजे काय, 13वी 14वी 15वी BA, तर तिकडे BA 13वी 14वी 15वी हे शिक्षण बाबासाहेब जेव्हा घेत होते त्यावेळेस सयाजीराव गायकवाडांनी त्यांना पैसे दिले आणि सांगितलं की बाबा या पैशामध्ये तू शिक्षण पूर्ण कर, पण तुला टर्म्स अँड कंडिशन, शिक्षण पूर्ण झाल्यावर तुला माझ्या संस्थानामध्ये, माझ्या त्या ठिकाणी तुला कामाला यावं लागेल, माझ्या संस्थानात माझ्या तिथे तुला नोकरी करावी लागेल. बाबासाहेब 1913 पर्यंत BA परीक्षा पूर्ण पास करतात. BA कंप्लीट झालं. तिथे गेले, बडोद्यामध्ये गेले. ठरलं होतं ना, महाराजांनी काय सांगितलं होतं की शिक्षण पूर्ण झालं की माझ्याकडे ये आणि माझ्याकडे नोकरी कर. बाबासाहेब बडोद्याला गेले. पण तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या त्या लहानपणापासून बाबासाहेबांना आपल्या जातीचे, आपल्या समाजाचे जे काही हाल होत्या त्यांना अस्पृश्य म्हणून पूर्ण समाजाने त्यांना वाळीत टाकलेलं होतं. ते हाल अपेक्षा सगळे बाबासाहेब लहानपासून बघत होते. एक प्रसंग असा आहे की जेव्हा बाबासाहेब आपल्या वडील कुठे कामाला जायचे आजूबाजूला, वडील गोरेगावला गेले होते. गोरेगावला बाबासाहेबांना जायचं होतं. बाबासाहेब रेल्वेने तर गोरेगावपर्यंत गेले, पण तिथून बाबासाहेबांचे वडील जरा साईडला बाजूला होते. त्यांना रात्र पडली. तिथपर्यंत कसं पोहोचायचं, काय फोन नव्हता. बाबाला फोन करा, हॅलो बाबा मी आलो रेल्वे स्टेशनवर, मला घ्यायला ये. काय फोन होता का? मग काय करायचं? 2-3 भावंड, तिथं त्यांची बहीण पण होती. काय करायचं? तिथं थांबले. संध्याकाळी तिथला स्टेशन मास्टर त्यांना विचारतो, काय रे बाबा तुम्ही कोण आहात? त्या काळात कोण आहात विचारणं म्हणजे नाव विचारणं नव्हे, कोण आहात म्हणजे तुम्ही कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे. त्यातला भीमराव उठला, मी महार आहे. ते लहान लेकरू लगेच स्टेशन मास्टर सांगितलं, बाबा तुम्हाला काही इथं काही सोय नाही गाडीची, इथे तुम्ही राहू शकत नाही. रात्र पडली. स्टेशन मास्टर पुन्हा आला. म्हणलं भाऊ तुम्ही इथं राहू शकत नाही, तुम्हाला इथं राहायची सोय नाही, बैलगाडी तुम्हाला मिळणार नाही, घोडागाडी मिळणार नाही. तेव्हा बाबासाहेब काय म्हणले, लहान पोरगा भिवापेक्षा त्याचे मोठे भावंड होते, त्याच्यापेक्षा मोठे भाऊ होते, पण हा लय चतुर होता. तो काय म्हणला, डब्बल पैसे देईल, डब्बल. येता का बैलगाडीवाले? बैलगाडीवाले थांब जरा, मला विचार करू दे.
थोड्या वेळानं आला, हा एक काम करा, मग तुमचं तुम्ही बैलगाडी चालवा. बाबासाहेब तेव्हा लहान होते. तुमचं तुम्ही बैलगाडी चालवा आणि जावा, मी मागं बसतो. मग या पोराने केव्हा बैलगाडी चालवली नाही. हे बसले पुढे, बैलगाडी चालली बैलगाडी, आणि तो बसला माग. का? त्याने का घेतलं नाही जवळ माहिती आहे? तुमचा जर मला टच झाला, हे की नाही, टच नको तुमचा मला, तुम्ही माझ्या गाडीत बसू नका, पण तरी पैसा पैसा बोलताय, पैशा पुढे सगळे टचपीस सगळे बाजूला गेलं. त्यानं बसवलं गाडीत, गाडी निघाली, अर्ध्या रस्त्यात पोहोचली, पण यायला कुठे जमते गडी गाडी. तो कंटाळला, म्हटलं होय मागं बसू द्या मला, तो त्यानंच गाडी घेतली. म्हणजे बघा, एका क्षणापर्यंत, एका वेळेपर्यंत त्याला बाबासाहेबाचा टच जमत नव्हता, पण पैसा दिसला की सगळं सगळं बाजूला. असू त्या काळातली ती परंपरा, अस्पृश्यतेची परंपरा, नुसती नावाला, दिखावाला आणि पैशा पुढे सगळं झुकणारी. बाबासाहेब तिथं पोहोचले, पण बाबासाहेबांनी सोबत माझ्या भूक लागली होती. सगळं त्यांनी घरी भाकरी, पालवामध्ये आपण कशी भाकरी बांधून आणतो तुम्हाला माहिती, शेतामध्ये नेतात पालवात बांधून, आहे की ना, कापड्यामध्ये बांधून नेतात भाकर, तशी भाकर बांधून नेली होती. त्यांनी रात्री पडली, ती भाकर सोडली, भाकर खाल्ली, पण पाणी प्यायचं कुठं? कुठं आजूबाजूला पाणी दिसेना, पाणी प्यायचं कुठं? तिथं बैलगाड्याला होतं, भाऊ पाणी मिळेल का कुठं? पण बैलगाड्यावाला फार नाही, पाणी मिळणार नाही तुम्हाला, पाणी कसं द्यायचं? अख्खी रात्र बाबासाहेबांनी त्यांच्या भावंडाने बिना पाण्या वाचून काढली. जेवण केलं, पाणी नाही. विचार करा कसा प्रसंग असेल तो. आपण बिना पाण्यात राहू शकतो का रे? नाही राहू शकत. पाणी नाही, भाकरी खाल्ल्या, मिरची भाकरी खाल्ल्या, सगळे गरड्यामध्ये कोरड पडली, तिखट लागलं, पाणी नाही. अख्खी रात्रभर बिना पाण्याचं राहिले. काही झोपले, काही झोपले नाही. सकाळ झाली तेव्हा निघले, सकाळी पोहोचले ते पुन्हा आणखी बैलगाडी प्रवास सुरू झाला. आपल्या वडिलाला भेटलं तरी मिठी मारली, म्हणलं बाबा पहिले पाणी द्या. पहिले त्यांना पाणी पाजलं. कसे लोक होते विचार करा, कशा मानसिकतेचे लोक होते की पियायला पाणी देत नाही लेकराला. हे का माणसं होते असे? ताणलेलं पाणी द्यावं म्हणतात. का? तर तुम्ही ज्या समाजातून येता, अस्पृश्य समाजातून, त्यांचा आम्हाला विटाळा आहे, त्यांना आम्हाला स्पर्श जमत नाही, त्यांना आम्ही कोणतं भांडं देऊ शकत नाही, आम्ही त्यांना पाणी देऊ शकत नाही. ही गोष्ट बाबासाहेबांच्या डोक्यात मस्तकात खूप अशी त्यांना सणकली, भिनकली. आता माझी सटकली नाही ना, असं काम झालं बाबासाहेबाचं. म्हणून बाबासाहेबांनी महान सत्याग्रह केला होता त्या ठिकाणी, की तुम्ही आम्हाला, अरे ढोरं पाणी पितात, कुत्रे पाणी पितात, मांजरं पाणी पितात, त्यात येऊन आंघोळ करतात, त्यातून मुततात, आणि तुम्ही आम्हाला पाणी पियायला देत नाही. तुम्ही माणसं आहे का बाय? बाबासाहेबाला फार चिड आली या गोष्टीची. असं आहे कसं?